नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक खास गोष्ट दाखवणार आहे। माझ्या स्वतःच्या बीएससी नर्सिंग ॲडमिशनच्या वेळेस जे खरेखुरे डॉक्युमेंट्स माझ्याकडे होते किंवा ॲडमिशन घेतल्यानंतर माझ्याकडे जे डॉक्युमेंट्स आता उपलब्ध आहेत ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मी जे शिकलं, जे अनुभवलं तेच आज मी तुम्हाला सांगतो। तुम्हाला टेक्नॉलॉजिकल किंवा कम्प्युटरशी रिलेटेड किंवा नेटवरती जी माहिती आहे ती माहिती सांगत नसून खरीखुरी माहिती आणि अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवतो। तर विद्यार्थी मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला तोच व्यक्ती शेअर करू शकतो ज्या व्यक्तीकडे त्या गोष्टीचा अनुभव आहे, बरोबर। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवतो, मी ज्या टायमाला ॲडमिशन घेतलं होतं त्यावेळेस हा असा एक फॉर्म मला कॉलेजवाल्यांनी दिला होता। तो फॉर्म त्यांनी फिल करायला लावला होता। या फॉर्मवरती त्यांनी सगळी माझी डिटेल घेतली होती। तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती कुठली डिटेल घेतलेली होती, ती सर्व डिटेल त्यांनी फिलअप करायला लावली होती। त्याच्यानंतर मी जे डॉक्युमेंट्स सबमिट करत आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट्स, जे डॉक्युमेंट्स मला सबमिट करायचं होतं त्याची लिस्ट त्यांनी दिलेली होती आणि जो डॉक्युमेंट मी सबमिट करत आहे त्या डॉक्युमेंटवर मला राईट टिक करायचं होतं। तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे डॉक्युमेंट्स, कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागले होते मला तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, बरोबर। तुम्हाला जर ह्या डॉक्युमेंटची लिस्ट इन ब्रीफ मध्ये पाहिजे असेल किंवा पीडीएफ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुमच्यापर्यंत ती पोहोचवायचा प्रयत्न करेन। मी जे शिकलो, जे अनुभवलं तेच आज मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो। म्हणून मी फक्त तुम्हाला टेक्नॉलॉजिकल इन्फॉर्मेशन किंवा कुठून तरी स्क्रीनशॉट काढून माहिती देत नसून खरीखुरी माहिती, जी डॉक्युमेंटेड माहिती आहे ती तुमच्या समोर ठेवत आहे। तुम्ही खाली बघू शकता कॉलेजला मी जो डीडी सबमिट केला होता, सिक्युरिटी डिपॉझिट, त्याची झेरॉक्स सुद्धा माझ्याकडे आहे ज्याच्यावर कॉलेजचा स्टॅम्प आहे। आणि स्क्रीनवरती तुम्हाला माझा ॲडमिशन कन्फर्मेशनचा फॉर्म आहे। त्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता, मी ज्या टायमाला ॲडमिशन घेणार होतो त्या टायमाला मी कॉलेज छाटले होते, कुठले कॉलेज मला फिल करायचे आहे, त्या कॉलेज मी एका पेजवरती लिहून घेतलं होतं, ती इन्फॉर्मेशन आहे। त्याच्यानंतर जे इन्फॉर्मेशन बॉन्कर होतं त्याच्यामधनं मी कॉलेजचे कोड डाउनलोड केलेले होते। हे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, अशी प्रिंटेड इन्फॉर्मेशन होती माझ्याकडे आणि त्याच्यानुसार मी कॉलेज सिलेक्ट करायचो, कुठलं कॉलेज घ्यायचं आहे, कुठल्या कॉलेजला कितवा नंबर द्यायचा आहे। हे आताच नाही विद्यार्थी मित्रांनो, हे ज्या टायमाला मी 2019ला बीएससी नर्सिंगला ॲडमिशन घेतलं होतं त्या टायमाची ही इन्फॉर्मेशन आहे, त्या टायमाचं हे डॉक्युमेंटेशन आहे। तुम्ही बघू शकता 5व्या नंबरला कोणतं कॉलेज, त्या कॉलेजचा कोड, त्या कॉलेजचं नाव, सगळं या ठिकाणी डिटेल आहे, बरोबर। उजेड कमी आहे त्यामुळे एवढं तुम्हाला क्लिअर दिसत नसणार, कारण की मी हा व्हिडिओ रात्रीच्या वेळेस शूट करत आहे। नंतर मी सगळ्या कॉलेजेसची लिस्ट काढलेली होती, त्याच्यामध्ये जे जे कॉलेज मला फिल करायचं आहे त्या कॉलेजेसचं मी नंबरिंग करून ठेवलं होतं, कुठलं कॉलेज किती नंबरला फिल करायचं आहे हे तुम्ही बघू शकता, बरोबर। जे कॉलेज मला फिल करायचं नव्हतं त्याच्यावरती मी रॉंगचं साईन केलेलं आहे। त्याच्यानंतर जे कॉलेज मी सिलेक्ट केले होते, जे कॉलेज ह्या लिस्टमधनं मी सिलेक्ट केले होते त्याच कॉलेजेसचं मी थोडं झूम आउट करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। ओके, त्याच कॉलेजेसचं मी तुम्हाला त्या कॉलेजेसची मी काय केलं, एक रिटर्न लिस्ट बनवलेली होती, हे बघू शकता तुम्ही। ही आता बनवलेली लिस्ट नाही आहे, 2019ची लिस्ट आहे। ज्या टायमाला मी 2019ला बीएससी नर्सिंगला ॲडमिशन घेणार होतो त्या टायमाची ही लिस्ट मी तयार केलेली होती, ती तुम्हाला दाखवतोय। आता त्या गोष्टीला 2019 ते 2025 लावून घ्या तुम्ही हिशोब, किती दिवस झाले तेव्हापासून मी अजूनपर्यंत सामावून ठेवलेली आहे, बरोबर। ही लिस्ट जर तुम्हाला हवी असेल पीडीएफ मध्ये तर मला कमेंट करा, मी तुमच्यापर्यंत ती पोहोचवायचा प्रयत्न करेल। त्याच्यानंतर मी एका क्लासेसला होतो, बरोबर। त्या क्लासेसवाल्यांनी मला कुठले गव्हर्नमेंट कॉलेज आहेत त्या गव्हर्नमेंट कॉलेजची लिस्ट, त्यांच्या कॅटेगरी वाईज क्लोजिंग रँक किंवा कट ऑफ, ज्याला आजच्या भाषेमध्ये म्हणतात, ते कट ऑफ दिलेला होता। तो कट ऑफ पण माझ्याकडे होता, त्या कट ऑफ मधनं पण मी कॉलेजेस सिलेक्ट केलेले होते। तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती कुठला कट ऑफ आहे तो। जर तुम्हाला याची पण पीडीएफ हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला ती देतो, बरोबर। हे झालं एक डॉक्युमेंट। त्याच्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट मी तुम्हाला दाखवतोय ते माझं अलॉटमेंट लेटर, बरोबर। अलॉटमेंट लेटर म्हणण्यापेक्षा ज्या टायमाला माझं सिलेक्शन झालेलं होतं त्या टायमाचं ती लिस्ट आहे, सिलेक्शन लिस्ट, हे इथे मी हायलाइट केलेलं आहे। इथे माझं नाव आणि इथे मला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं होतं ते, बरोबर। पूर्ण 100% जेन्युइन इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय आणि पोहोचवत आहे। तुम्हाला जर इन्फॉर्मेशन करेक्ट वाटत असेल तर लाईक करा। तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन आहे ना कुठल्याच चॅनलवरती बघायला मिळणार नाही, कारण की अशी डिटेल प्रत्येकाकडे नसते। जो त्या फील्डमधले असतो, जो त्या फील्डचा एक्सपिरियन्स घेतलेला असतो, ज्याच्या फील्डचा अनुभव घेतलेला असतो, तो जी इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ शकतो। मी बीएससी नर्सिंग झालेलं आहे, माझं हा प्रूफ आहे माझा, बस। याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काहीच सांगणार नाही। त्याच्यानंतर हे तुम्ही स्क्रीनवरती बघताय काय आहे,
तर मी जे रेफरन्स दिलेले होते कुठल्या कुठल्या कॉलेजेसला फिल केलेलं आहे, तर रेफरन्स फॉर्म आहे हा. रेफरन्स फॉर्म कसा असतो तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही, आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम दाखवतोय. हा बघा, हा प्रेफरन्स फॉर्म आहे, कुठल्या कुठल्या कॉलेजेसला मी प्रेफरन्स दिलेला होता. बरोबर, प्रेफरन्स फॉर्म असा राहतो ज्या टायमाला तुम्ही ऑप्शन फिल करणार त्याच्यानंतर पहिला प्रेफरन्स कॉलेजचा कोड, कॉलेजचं नाव नसतं फक्त कॉलेजचा कोड असतो, अशा पद्धतीचं असतं प्रेफरन्स. बरोबर, अशी जेन्युइन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला मिळत राहील, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशी जेन्युइन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल. कुठल्याही प्रकारचा स्क्रीनशॉट नसून पूर्ण ऑथेंटिकेट डेटा आहे, पूर्ण कागद आहेत माझ्याकडे. कारण की कुठून प्रिंट केलेला किंवा कुठून फोटो काढलेला कुठलीच इन्फॉर्मेशन नाही आहे, ही सगळी जेन्युइन इन्फॉर्मेशन आहे, माझी स्वतःची इन्फॉर्मेशन आहे. मी डिस्प्ले करून दिली आज तुमच्यासमोर आहे, त्याच्यामुळे डिस्प्ले केली. नसती तर कसं काय दाखवलं असतं, माझ्याकडे आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. बरोबर, त्याच्यामुळे अशी जेन्युइन इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत राहा, व्हिडिओ बघत राहा चॅनलचे सगळे, जेणेकरून तुम्हाला पुरेपूर माहिती मिळत राहील. ठीक आहे, तर पुरेपूर माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे सगळ्यात आधी, आणि व्हिडिओजला काय करत राहायचंय, लाईक करत राहायचंय. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, टिल देन टेक केअर. कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, तो व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांनी जॉईन करून ठेवा, जेणेकरून असंच तुम्हाला इन्फॉर्मेशन मी त्या चॅनलच्या थ्रू पोहोचवत राहील. टिल देन टेक केअर.